दिवा शहरातील सर्व रस्ते हे फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने वाहतुकीस अडचण निर्माण करणारे झाले आहेत। दिवा शहरातील प्रमुख रस्ते फेरीवाले मुक्त करा आणि शहरातील लाखो नागरिकांना दिलासा द्या, अन्यथा प्रशासनाच्या गलथान कारभाराविरोधात आंदोलन करू, असा इशारा ठाकरे गटाचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी दिला आहे। रोहिदास मुंडे यांनी याबाबत दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त यांना पत्र दिले असून त्यात म्हटले आहे की या फेरीवाल्यांना रस्त्यावर बसवणारे दिवा शहर बकाल करत आहोत। दिव्यात एकही रस्ता हा मोठा नाही, अशा स्थितीमध्ये आहेत की ते रस्ते फेरीवाल्यांनी व्यापल्याने येथील 5 लाख जनतेने चालायचे कुठून आणि वाहन चालकांनी वाहने कुठून चालवायची। फेरीवाल्यांना ज्यांना अभय दिले आहे त्यांचे आर्थिक हितसंबंध या लोकांशी आहेत। 4 पैशांसाठी दिवा शहराची वाट लावण्याचं काम केले जात आहे। दिवा स्टेशन ते आगासन रस्ता, दिवा स्टेशन ते मुंब्रा देवी कॉलनी रस्ता हे सर्वच रस्ते फेरीवाल्यांनी व्यापले आहेत। यामुळे वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना चालण्यासाठी देखील जागा मिळत नाही, असं मुंडे यांनी पत्रात म्हटलं आहे। याबाबत सहाय्यक आयुक्त यांना तातडीने फेरीवाल्यांवरती कारवाई करून दिवा स्टेशन रोड, मुंब्रा देवी कॉलनी रोड, दिवा आगासन रोड फेरीवाला मुक्त करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे। दिवा शहरात अनेक फेरीवाले हे रस्त्यावरती ठाण मांडून आहेत। कित्येक वेळा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आम्ही दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त अक्षय गुर्दे यांना वारंवार आम्ही सांगितले की दिव्यातले फेरीवाले हटवून दिव्यातील रस्ते हे मोकळे करा, परंतु याकडे अक्षय गुर्दे हे प्रामुख्याने दुर्लक्ष करताना दिसत आहेत। आज दिव्यातील दिवा आगासन रोड, दिवा स्टेशन, मुंब्रा देवी कॉलनी रस्ता आपण पाहाल तर त्या रस्त्यावरती आणि फुटपाथवरती सर्व फेरीवाले बसले जातात आणि या फेरीवाल्यांकडून प्रत्येक हातगाडीकडून 50 रुपये हे हप्ता वसुली केली जाते। मग या हप्त्यात कोणाचे हात बरबडलेत हे प्रथम शोधणं महापालिकेने गरजेचे आहे की यांचे हे यात आर्थिक हितसंबंध लागू आहेत का महापालिकेचे, हेही पाहणं गरजेचं आहे। आम्ही वारंवार महापालिका सांगतोय, परंतु महापालिका याकडे दुर्लक्ष करत आहेत। येणाऱ्या काळात जर या हातगाड्यांकडे आपण कारवाई केली नाही आणि दिव्यातले रस्ते मोकळे केले नाहीत तर आम्ही ठाणे महानगरपालिका मुख्यालय येथे धरणे आंदोलन करू आणि हे पावसाळी जे अधिवेशन चालू आहे या अधिवेशनात आमच्या पक्षातल्या आमदारांना दिव्यातल्या हातगाड्यांविषयी लक्षवेधी मांडण्यासाठी आम्ही विनंती करू।